नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा. जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आपला भारत देश कृषीप्रधान म्हणाला जातो आणि आज शेतकरी खरंच सुखी आहे का? एका बाजूला वाढते खतांचे दर, डिझेल टंचाई, वीज समस्या, कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस आणि दुसऱ्या बाजूला शासनाच्या मोठमोठ्या घोषणा. खरं चित्र नेमकं काय आहे? आजचा शेतकरी काय सांगतो? आणि याच विषयावर आज आपण दोन अनुभवी शेतकऱ्यांशी मनमोकळी चर्चा करणार आहोत. माझ्या सोबत आहेत प्रगतिशील शेतकरी रशीद पटेल आणि दुसरे प्रगतिशील शेतकरी राजेंद्र पाटील बावके. मी दोघांचाही आपल्या आवाज जनतेच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि मी आजच्या प्रश्नाला सुरुवात करतो. आजचा प्रश्न रशीद पटेल यांना. पूर्वीची शेती आणि आजची शेती, तुम्हाला सर्वात मोठा फरक कुठे जाणवतो? पूर्वीची शेती जी होती ती ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक पद्धतीने होती. ती कमी खर्चात होती. पूर्वी उत्पादन कमी असायचं पण समाधान जास्त असायचं. आजचा जो खर्च आहे हा शेतकऱ्यांना परवडणारा आहे आणि ना पेलवणारा आहे. पूर्वी बैल मशागत व्हायची, त्याच्यामुळं बैलांचं वगैरे शेणखत वगैरे वापरलं जायचं. आता जे आपण खतं वापरतो त्याच्या वाढत्या किमती, डिझेलच्या वाढत्या किमती आणि मजुरांच्या पण जास्त मजुरी. पूर्वी 5,000 रुपये एकर लागत होती, आता 30 कांदा लागवड 12,000 रुपये एकर लागली. प्रत्येक शेतकऱ्याच्या मजुरी बाबतीत 1.5 पट रक्कम वाढलेली आहे. 2010ला जे कांद्याचे भाव होते तेच आज आहे, पण 2010च्या कांद्याच्या भावात कुठल्याही शेतकऱ्याच्या पिकाच्या बाबतीत तसंच घडतं. म्हणजे आजची नेमकी शेती परवडते असं तुम्हाला म्हणायचंय? न परवडण्याची. अगदी नक्कीच. आपण पाहतो डिझेलच्या प्रत्येक पंपावर रांगा लागलेल्या आहेत. डिझेलसाठी शेतकरी प्रत्येक पंपावर भटकतोय आणि त्यामुळे डिझेल महागाई झाली, मशागतीची महागाई झाली, शेती यांत्रिकीकरण जास्त झालं. ते यांत्रिकीकरणामुळे आधुनिकता आली आणि आधुनिकतेमुळे खर्चही वाढला आणि उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं तुम्हाला म्हणायचंय. मी दुसरा प्रश्न विचारतो राजेंद्र पाटील बावके यांना. नमस्कार. मला एक सांगा, शेतीत आजचा तरुण शेतीपासून दूर जातोय की शेती त्याला करावीशी वाटते? तुमचं मत काय? आजचा शेतकरी शेतीपासून नक्कीच दूर जातोय, कारण आजची शेती ही परवडणारी शेतीच राहिली. प्रत्येक जण शेतीचा खर्च वाढत जात आहे, शेतीमागून मिळणारं उत्पादन कमी होत चाललंय आणि दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाच्या नावाखाली शेतीचा खर्च हा जास्तीत जास्त येऊ राहिला. ड्रीप इरिगेशन, ट्रॅक्टर, यांत्रिकीकरण यामुळे शेतीचा खर्च वाढत चाललाय. अधिक लेबर आणि शेती न परवडल्यामुळे शेतीपासून तरुण वर्ग तर आणखीनच दूर चाललाय. नक्कीच. म्हणजे आजच्या तरुणाला शेती करावीशी वाटत नाही असा तुमचा मुद्दा आहे. याबरोबरच जर मुलगा शेती करत असेल तर दुसरे एक सामाजिक वास्तव समोर येते की लोक मुली द्यायला धाजावत नाही. जो मुलगा एखादा शेती करत असेल त्याची शेती कितीही चांगली असेल तरी मुलगी त्याला लोक देत नाही आणि त्या मुलीचंही धोरण असं असतं की आपल्याला शेतकरी नवरा नको, असंच तुम्हाला म्हणायचंय? नक्कीच, कारण मुली शिकताय आणि त्याप्रमाणे मुलंही शिकत नाही आणि शिकलेल्या मुलींबरोबर शेतकरी मुलगा लग्न करू शकत नाही. त्यामुळे त्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यामुळे शेतकरी मुलांना मुलगी मिळेल अशी झाली. नक्कीच. म्हणजे आजचा शेतकरी म्हणतो की पीक येण्याआधीच कर्जात जातो. मग खताचे दर किती वाढले, बियाण्यावर किती खर्च होतो, औषधांचा खर्च किती वाढलाय, डिझेल आणि वीज याचा किती परिणाम होतो, 1 एकर कांदा, मका, कापूस लावायला किती खर्च येतो आणि एवढा खर्च करूनही बाजार भाव पडला तर शेतकरी काय करणार? सांगा बरं, तुम्ही सांगा. शेतकऱ्यांना बाजार भाव पडला म्हणजे तो कर्जबाजारी होतो, नैराश्याचा सामना करतो. त्याचे ज्या आशा अपेक्षा असतात का हे पीक विकल्यानंतर आपण मुलीचं लग्न करू, मुलांचं शिक्षण करू, परंतु तो ज्यावेळेस कर्जात जातो तर त्याला प्रचंड आर्थिक बाजूची नुकसान होती आणि कुठेतरी तो एक शेतकरी असल्याचा त्याला दुःख निर्माण होतं.
सरकारचं आमचं एकच म्हणणं आहे का शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, जेणेकरून तो जी रक्कम लावतो त्याच्या शेतीच्या खर्चासाठी, उत्पन्नासाठी त्याच्या 2 पट दुप्पट तरी त्याला रक्कम भेटावा, म्हणजे जेणेकरून शेतकरी सुखी होईल, समृद्ध होईल आणि तरच आपण म्हणू शकतो जय जवान जय किसान. तुमचा मुद्दा असाच आहे की सरकारने दुप्पट उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव दिला दुप्पट पाहिजे. भाव दिला पाहिजे. यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी एक घोषणा केली होती, आपल्या पिंपळगाव बसवताच त्यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित आम्ही 1.5 पट भाव देऊ. म्हणजे हा मिळाला का? नाही, कोणत्याच पिकाला मिळत कोणत्याच नाही. पिकाला नाही. म्हणजे घोषणा हवेत उरली. मग मला सांगा, अवकाळी पावसाचा किती फटका बसतो, गारपीट, उष्णता, दुष्काळ याचा किती परिणाम होतो आणि पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. विहीर असेल, बोरवेलची स्थिती आज काय आहे, शासनाच्या जलयोजना या पुरेशा आहेत का, हा पुढचाच प्रश्न मग मी राजेंद्र पाटील भावके यांना विचारतो. सरकार जलयुक्त शिवार, सूक्ष्म सिंचन यासारख्या योजना घेऊन येते, मग या योजनांचा कितपत फायदा तुम्हाला होतोय? शेतकऱ्यांना ज्या योजना येतात त्या कागदावरच दिसतात. ग्राउंड लेवलला सरकारची कोणतीही योजना येत नाही. जलयुक्त शिवाराची कामे फक्त 5 ते 10% लोकांना त्याचा फायदा होतोय आणि निधी तिकडे जातोय सर्व. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देणं हे महत्वाचे. त्याच्यात शेतकरी समृद्ध होईल आणि स्वतः तो या योजना राबवेल. पण त्यासाठी शेतकरी समृद्ध होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना अपंग करून आणि त्यांना परत सायकल देणं आणि चालायला लावणं म्हणजे विकास नाही. तो स्वतः त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे. याप्रमाणे योजना आल्या पाहिजेत. बरोबर. मग मी दुसरा प्रश्न आता प्रसिद्ध पटेल यांना विचारतो. तुमच्या मते शासनाने सर्वात आधी कोणता निर्णय घ्यायला हवा? शासनाने सर्वात आधी शेतकरी कसा जगल, जो शेती करणार आहे आणि तरुण वर्ग शेतीकडे कसा वळेल, तरुण वर्ग शेतीकडे वळून जर त्या शेतकऱ्याची आर्थिक बाजू मजबूत झाली आणि तो जर त्याच्या पायावर उभा राहिला तरच ज्या शिकलेल्या मुली, पूर्वी कसं व्हायचं, पूर्वी ज्या वेळेस एखादं स्थळ बघायला जायचे, मला आठवतं तुला जमीन किती, ज्याला जमीन नुसती जमीन नाव जरी ऐकलं तरी एक शेतकरी मुलगीचा बाप असो किंवा नोकरीवाला मुलीचा बाप असो, तो तिथं मुलगी द्यायला तयार व्हायचा. पण आज हे सरकारचं जे धोरण आहे की थोडेसे कांद्याला, थोडेसे मक्याला, थोडेसे द्राक्षाला, थोडेसे टमाट्याला भावाला लागेल तर सरकार त्याच्यात निर्यात बंदी करतं. आणि निर्यात बंदी केल्यानंतर काय होतं, सगळे लगेच व्यापारी वगैरे त्याचा एक शेतकऱ्यावर ठेपरा त्याच्या निर्यात बंद झाली. 800 रुपयाचं टमाटरचं कॅरेट 150 रुपयावर येतं. 2200 रुपये जाणारी मका 1500 रुपये येते. 2000 रुपये जाणारा कांदा लगेच 8000 रुपये येतो. म्हणजे जे शेतकऱ्यांचे स्वप्न असतात ते सर्व धुळीला मिळतात. तर सरकारने हे सगळे त्यांचे जे धोरण आहे, रात्रीतून जे धोरण तयार केले जातात ते त्यांनी थांबवायला पाहिजे. आणि शेतकऱ्याला जर त्याच्या खरंच शेतकऱ्यांची बाजूचे सरकार जर असेल तर त्यांनी शेतीमालाला हमी भाव द्यावा आणि शेतकऱ्याला समृद्ध करावा. आणि शेतकरी समृद्ध झाला तर म्हणजे देश समृद्ध होईल, देशाची प्रगती होईल आणि तरच तो एक शेतकरी देशाचा कणा मानला जाईल. अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बरेचसे माझे मित्र कंपनी आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटतात. त्याचं कारण ते शेतीला भाव नसल्यामुळं त्यांचे लग्न होईना आणि त्यांना मुली द्यायला तयार होते. नक्कीच ही खूप गंभीर बाब आहे. नक्कीच तुमचा मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त शेती विचारली जायची. हो. नोकरीवाला असेल, मुलीचा बाप नोकरीवाला असेल किंवा शेतीवाला असेल, हो. तो सरळ मुलगी देऊन टाकायचा. पण आज ही परिस्थिती अशी आहे की एखादा मुलीचा बाप ज्यावेळेस मुलगा पाहायला जातो त्यावेळेस मग तो नोकरी जरी असेल मुलगा तरी त्याला विचारतो तुम्हाला शेती किती आहे आणि सांगतो की माझी मुलगी अजिबात शेतीत जाणार नाही. तरी तो विचारतो की तुम्हाला शेती किती आहे. यावर काय सांगा? त्यावर विषय आहे का शेती जरी असली पण त्या शेतीतून मिळणारं उत्पन्न नाही त्या शेतकऱ्याला, त्याच्यामुळे तो म्हणतो माझी मुलगी शेती करणार नाही आणि शेती प्लस तुम्ही कुठं नोकरीला आहे का असा तरच मुलीचा बाप मुलगी द्यायला तयार. अगदी बरोबर. आता माझा दुसरा प्रश्न राहील राजेंद्र पाटील भावके यांना. मला एक सांगा,
शासन शेतकऱ्यांना खरंच समजून घेतंय असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच नाही. कारण शासनाने जर शेतकऱ्यांना समजून घेतलं असतं तर ज्या आधारभूत किमतीच्या ज्या योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा 25% ही माल विकला जात नाही एकूण मालापैकी, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एकाही पिकाला पूर्ण भाव मिळत नाही. परिणामी त्याचं उत्पन्न घटतंय आणि जे वेगवेगळ्या सरकारी लाभाच्या योजना आहेत त्याही शेतकऱ्यांपर्यंत येत नाही, त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला सरकार हे समजून घेतच नाही असं आम्हाला वाटतं. बरोबर. आता आपल्या नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर कांदा हे पीक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या जीवन भरण्याचा प्रश्न आहे. तर मला एक सांगा, कांद्याच्या भावातील चढ उतार का होतात? शेतकरी उत्पादन करतो पण नफा कोण कमावतो? मग त्याची साठेबाजी होते का? निर्यात बंदीचा किती फटका बसतो? आणि बाजार समित्यांमध्ये पारदर्शकता आहे काय? निर्यात बंदी कांद्याच्या बाबतीत जर म्हटलं तर निर्यात बंदीचा 100% तोटा होतोय त्यांना. कारण ज्यावेळेस माल येतोय त्यावेळेस नेमकी शासन भाव वाढल्यानंतर निर्यात बंदी करतं आणि साठवणुकीच्या अभावी आणि अडचणीच्या अभावी शेतकरी माल स्वतःकडे ठेवू शकत नाही. या दोन्ही कारणांमुळे कांद्याच्या भावाचे कायम चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही दोघेही प्रगतीशील शेतकरी आहात, तुम्ही दोघेही खूप चांगलं भरभरून उत्पादन घेतात, त्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न मिळत नसेल पण उत्पादन तुम्ही भरभरून घेतात. मग मला एक सांगा, तुमच्या मुलांनी शेती करावी का? दोघेही उत्तर देऊ शकतात. आमच्या मुलांनी शेती करावी म्हणजे आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही. शेती आता तर असं वाटतं शेती करूच नाही, पण एक जगाचा पोशिंदा आहे आपण, आणि एक आपल्या शेती करण्यावर अख्खं जग निर्भर आहे. आम्ही फक्त एक आपल्या भारतवासियांना एक आपल्याला जरी 2 रुपये कमी भेटले तरी चालेल, आज ही परिस्थिती आहे आणि देशाला पोहोचण्यासाठी आम्ही शेती करतो. तर शेती ही आम्हाला परवडणारी नाही. नक्कीच, म्हणजे आपण हा शेतकरी देशाचा पोशिंदा आहे. शेती परवडत नसली तरी प्रत्येक वर्षी शेतकरी शेती करतोच आहे. कांदा हे पीक लावताना शेतकरी अक्षरशः जुगार ठेवतोय. माती आड हजारो रुपये घालतो त्या मातीत आणि तेवढं उत्पन्न होईल की नाही याची अजिबात शाश्वती नाही. म्हणजे याचा अर्थ आजची चर्चा ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, शेतकरी फक्त मदत मागत नाही तर त्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळायला हवा. देशाचा पोशिंदा जर संकटात असेल तर देश सुरक्षित राहू शकत नाही. आज प्रसिद्ध पटेल साहेब आणि राजेंद्र बावके साहेब यांनी अतिशय स्पष्टपणे शेतकऱ्याच्या भावना या आपल्या आवाज जनतेच्या या माध्यमातून मांडल्या. मी दोघांच्याही मनपूर्वक आभार मानतो आणि दोघांनाही धन्यवाद देतो. आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आवाज जनतेचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुनील गायकवाड, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय जवान जय किसान. त्याचबरोबर आपण या आमच्या आवाज जनतेचा या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो आणि आजची मुलाखत संपवतो. धन्यवाद.